मित्रांनो, काल रात्री ना एक गंमत झाली. गंमत म्हटल्यापेक्षा जरा कठीणच होतं. काल गाढ झोपी गेलेलं असताना मला कोणीतरी आवाज देतं असं माझ्या कानी ऐकू आलं. मी पांघरून उघडलं आणि पाहिलं तर साक्षात यमराज समोर माझ्या उभे होते. मला चावल लागली, काहीतरी गडबड आहे. मी विचारलं, यमराजजी काय एवढ्या लवकर? यमराज म्हणाले, नाही, वेळ झाली आहे, चला. मी त्यांच्याकडे पाहिलं, म्हटलं, यमराजजी मी तर आत्ता तर काही येऊ शकत नाही. यमराज म्हटलं, नाही, तुमची वेळ झाली, तुम्हाला यावं लागेल म्हणून. म्हटलं, मी येऊ शकत नाही, माझी बरीचशी कामं पडलीत. माझ्या परिसरातील काही सामाजिक कामं आहेत, ती पूर्ण झाल्याशिवाय मी काही येऊ शकत नाही. यमराजांनी माझ्याकडे पाहिलं आणि पहिल्यांदाच कदाचित असं त्यांनी कोणाला विचारलं असेल, म्हणजे काय तुमचं काय बाकी काम आहे? मग काय असं त्यांनी विचारल्यावर म्हटलं, चला आता त्यांना लिस्टच सांगू काय. तर मी यमराजांना सांगितलं, यमराजजी मी राहायला टिळकनगर, चेंबूर, गीत गोविंद गृहनिर्माण संस्था, ज्यामध्ये आमचे माजी महापौर कैलासवासी राता कदम हे राहायचे. अत्यंत सुंदर अशी गृहनिर्माण संस्था आमची. परिसर सगळा पर्यावरणाने भरलेलं आहे. जवळजवळ 150 केळीची झाडं वगैरे वगैरे वगैरे. आता त्यामध्ये असं काय झालं की आमच्या गृहनिर्माण संस्थेच्या आतमध्ये ड्रेनेजचं पाणी प्रत्येक 2 दिवसाला बाहेर येतं आहे आणि ते वाहत आहे. प्रत्येक 2 दिवसाला आम्ही पालिकेला फोन करतो, त्यांची ती गाडी येते, सक्शन करते, घाण काढते, जाते आणि परत 2 दिवसांनी तेच. पण हे 2 दिवस प्रत्येक वेळी आम्हाला ते करावं लागतं आहे आणि त्याच्यामुळे खूप त्रास होतो आहे. आणि हे जवळजवळ 7-8 वर्षापासून चालू आहे. तर ही समस्या, त्याचं असं नाही की ते येत नाही, पालिका येते, काम करते, मदत करते, सगळं करते, पण ठाम असं उत्तर काही आम्हाला मिळत नाही आणि त्याच्यावरती काही तोडगा निघत नाही. तर याच्यावरती काम करायचं आहे मला यमराजजी. तर तुम्ही त्यासाठी मला वेळ दिला पाहिजे. यमराजनी थोडंसं पाहिलं, विचार केला, म्हटले, हां, अजून काय आहे तुमचं काम? म्हटलं, अजून बरंच आहे. बाहेर रस्त्यावरची कामं चालू आहेत. बाहेर रस्त्यावरती काँक्रिटीकरणाचं काम पालिकेने घेतलं आहे. एका बाजूचा काँक्रिटीकरणाचं काम चालू आहे, हे चांगलीच गोष्ट आहे. पण एका बाजूला काँक्रिटीकरणाचा रस्ता झाला आहे आणि दुसऱ्या बाजूला तो खड्डा झाला आहे, म्हणजे दुसरा रस्ता अजून तयार नाही. आता तो जो रस्ता आहे तो अबड-धोबड असा रस्ता आहे. त्याच्यामुळे सगळी धूळ, माती हे सगळं जमा आहे. त्यात गटाराची काढलेली घाण जी आहे, पालिकेने जे वाळल्यानंतर ती उचलते, ते रस्त्याच्या ठिकाणी वेगळीकडे आहे अजून. तर ते आहे. फुटपाथचे काम झालेलं नाही. फुटपाथचं पेवर ब्लॉक किंवा त्याच्यावरती काय स्टॅम्प कॉन्क्रीट वगैरे काय करणार असेल ते झालेलं नाही. त्याच्या बाजूचे खड्डे भरलेले नाही आहेत. त्याच्यामध्ये कोणाचा पाय, आता पाऊस जर झाला तो भरलं तर पाय वगैरे अडकून लोकांना त्रास होण्याची शक्यता आहे. तर हे रस्त्यांचं प्रत्येक ठिकाणी जे रस्ते झाले तिथे असे धूळ, सगळीकडे धूळ. आणि जे इतर रस्ते आहेत, जे डांबरीकरण झालेले आहेत किंवा ते अजून काम हाती घ्यायचं आहे, तिकडे गटारातलं परत मलमा जो काढून ठेवलेला आहे, तो मलम्याचे ढीक सगळीकडे जे होते ते वाळलेले असताना न उचलले गेले आणि आता मध्ये 2 दिवसापूर्वी पाऊस झाला. आता त्या पावसात ते मलमे परत ओले झाले. आता ते उचलणार कसे? तरी अजून थोडासा पाऊस आता थांबलेला आहे. जर वाळलं तर उचलता आलं तर बरं, नाही तर ते एक परत समस्या आहे, ती सगळीकडे होणार, सगळीकडे दुर्गंधी, परत ते गटारं भरणार, परत पाणी, हा सगळा गोंधळ आहे. तर यमराजजी, हे सगळं काम बाकी आहे आमचं, तर त्यासाठी जर तुम्ही मला वेळ दिला पाहिजे. यमराज माझ्याकडे बघतच राहिले. म्हटले, आता काय करायचं? त्यांनी विचार केला आता काय करावं म्हणून. त्यांनी थोडंसं सामाजिक काम आहे, तर त्यांनी आपला लॅपटॉप काढला. लॅपटॉपमधनं त्यांनी एक वर मेल पाठवला आणि माझं जे जाण्याची वेळ आहे त्यांनी काही काळापुरती आता पोस्टपोन केलेली आहे. आणि त्यांनी सांगितलं, बरं काय, लवकर तुम्ही आटपून घ्या आणि नंतर बघू. मी तेवढ्या वेळ ते पुरतं खुश झालो. त्यांना म्हटलं, ठीक आहे यमराजजी, तुम्ही जा, आता जाताना जरा सांभाळून जा, खड्डे जे आहे ते जरा जपून जा आणि कुठे पाय अडकायला नको किंवा पडता कामा नये, काय तुम्हाला त्रास होता कामा नये, आपल्या काळजीपोटी मी त्यांना सांगितलं. यमराजाने धन्यवाद केलं, ते गेले. मी धन्यवाद. यमराज गेले. आता ते गेले. आता माझी समस्या आहे की आता हे काम घेऊन
या अडचणी माझ्या समाजाच्या घेऊन मी कोणाकडे जाऊ आणि जाऊ का नको हा मोठा प्रश्न पडला आहे. कारण जर गेलो आणि कदाचित जर कोणी हे काम केलंच, ह्या ज्या समस्या सोडला, तर हा यमराज परत येईल. आता मला प्रश्न पडला आहे की मी करू काय. तर आता तुम्ही सांगा मला की मी काय करू. मी जाऊ का नको जाऊ, काम करायचं की नाही हे तुम्ही ठरवा आणि मला कमेंट करून सांगा. कोणाविरुद्ध ही तक्रार नाही आहे. आपलं एक मत मांडतो आहे. माणूस आहे, चुका होतात, पण ह्या सुधारता येतात आणि लवकरात लवकर काय करता आलं तर ठीक, नाहीतर यमराजजी जास्त वेळ काही देणार नाही आहे कदाचित. धन्यवाद मिस्टर ब्लॅक.